एक म्हणजे लिटरली तुमच्या ओळखीतलं पण कोणीतरी एकाबरोबर असं झालंच असणार. बरोबर, क्या केसेस आहेत त्या. असा सब्जेक्ट आहे बरोबर, जो जरा धाडसी आहे. हो, आणि तो एकंदरीत आंबट शौकीन लोकांना सावधान. त्यामुळे करायला पण खूप मजा आली, कारण अख्ख्या सिनेमात एकही पंच नाहीये माझा. अच्छा, हे मला पटतंय की अजून चांगले प्रोजेक्ट सीक व्हायला हवेत, आणि हे मला 100% पटतंय. पण मला वाटतं त्यासाठी प्रयत्न पण, काही कमीपणा किंवा कमी जास्त असं काही आहे. हा मला वाटतं की प्रयत्न पण तेवढे. ती बाकीच्या गोष्टींमध्ये खूप जास्त रमलेली असती. तिने जरा ते एफर्ट्स घेतले पाहिजेत. काही चित्रपट फक्त बनवले जात नाही किंवा काही चित्रपट फक्त आपल्या भेटीला येत नाही, तर काही चित्रपट हे प्रदर्शित झाल्यानंतर सुद्धा त्यांची मजा किंवा त्यांचे काही सीन्स हे आपल्याला शेवटपर्यंत लक्षात राहतात. असेच खूप सुंदर सुंदर चित्रपट आज मराठी चित्रपटसृष्टीमध्ये येऊ टाकले आहेत. आणि अशाच या सुंदर चित्रपटांच्या नांदेडमध्ये एक नवाखोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय, आंबट शौकीन. आंबट शौकीन नाव हे सगळ्यांनाच परिचयाचं आहे. मग ते कुठे आणि कधी वापरलं जातं ते सुद्धा सगळ्यांच्या परिचयाचं आहे. पण याच आंबट शौकीनच्या विषयावर मित्र बोलण्यापेक्षा की आंबट शौकीन काय आहे, नेमकं कशातून येतं आणि का असतं, या सगळ्याबद्दल गप्पा मारण्यासाठी आज माझ्यासोबत आंबट शौकीन कलाकार आहेत. सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचा धन्यवाद. एक आंबट शौकीन असा सिनेमा आमच्यासाठी घेऊन येतात. नाव जरी आंबट शौकीन असलं तरी सिनेमाचा थोडासा बोला ना भाग सुद्धा आम्हाला थोडाफार प्रमाणामध्ये आंबट शौकीन वाटतोय. ट्रेलर लॉन्च खरंच ट्रेलर लॉन्च तर झालेला आहे. खरंच खूप सुंदर असा ट्रेलर आपल्याला बघायला मिळाला. मला चित्रपटाचे करता धरता दिग्दर्शक तुम्हाला विचारायला आवडेल निखिल दादा, मी आधी तुला गॅटमॅटच्या दरम्यान भेटलेलो, गॅटमॅनला आपण भेटलेलो तेव्हाची ती गॅटमॅटची स्टोरी आणि आता हे आंबट शौकीन किती जवळच आहे आंबट शौकीन निखिलसाठी, आणि काय आहे आंबट शौकीन नेमकं? सर्वप्रथम जर खरं सांगायला गेलं तर लॉकडाऊन मध्ये मी आणि अक्षय आम्ही दोघं जण खूप गप्पा मारायचो. आणि गप्पा मारताना आम्हाला असं वाटलं की बाबा की आता ही फिल्म इंडस्ट्री चालणार आहे की नाही चालणार. कारण की प्रश्न असा उद्भवत होता ना की ज्यावेळेस आर्टिस्ट लोक आम्ही बघत होतो की कोण म्हणतंय की मासे विकतात आहे, कोण काय वेगळ्या वेगळ्या रीतीने नाही का सगळ्या गोष्टी करत होते. तर त्याच्या वेळेस आम्हाला कळलं की आता काय करायचं. तर मग आम्ही दोघं जणांनी विचार केला की आमच्याकडे एक आमचा मित्र होता, त्याच्यामध्येच तो मित्र आला की अरे बाबा माझा लय मोठा एक कांड झालाय. तर मी म्हटलं की नक्की तुझा कांड काय झालाय. तर त्यावेळेस तो म्हटला नाही मी तुला फोनवरती नाही सांगू शकत, हा तर तू मला भेटायला ये म्हणून. मग अक्षर म्हटलं की नाही का एक काम कर, तू अशा अशा ठिकाणी आमची एक फेवरेट प्लेस आहे, त्या प्लेसवरती तो भेटायला आहे. तो भेटायला आला. भेटायला ज्या वेळेस तो आला ना त्यावेळेस तो रडायला लागला, डस 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 रडायला लागला. मी म्हटलं अरे बापरे तुझ्याबरोबर असं काय झालं. तर त्यावेळेस त्याने आम्हाला सांगितलं की मला एका मुलीचा व्हिडिओ कॉल आला. अशा पिरियड मध्ये आपण एकटे होतो, त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉल आला. मी तो उचलल्यानंतर तिने मला म्हटली की नाही का तू तुझे कपडे काढ, मी तुला माझे कपडे काढून दाखवते. तसं ते करून दाखवलं. ते करून दाखवल्यानंतर तो म्हटला की इथपर्यंत ठीक होत्या सगळ्या गोष्टी, मला फार आनंद येत होता. परंतु नंतर प्रॉब्लेम काय झाला की 10 मिनिटांनंतर माझं रेकॉर्डिंग जे होतं तिने जे केलेलं ते मला परत रिटर्न पाठवलं. अच्छा. आणि फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती माझे सगळे आडनाव बंधू होते ते सगळे तिने कॅप्चर केले आणि म्हटले की नाही का जस्ट 1 क्लिक अवे मी आहे, जर हे करायचं नसेल तर 10 लाख रुपये आम्हाला पाठव. अरे बापरे. तर मग मी म्हटलं की काही घाबरू नको, काही टेन्शन घेऊ नको. आमच्या दोघांच्या ओळखीचे काही लोक होते, त्या लोकांना आम्ही कॉन्टॅक्ट केला. त्वरित ते सगळ्या गोष्टी सांगितल्या, ते डिलीट करायला लावले. ज्या ज्या सोशल गोष्टीवरनं ते होत होते ते गोष्टी ते डिलीट झाले. त्यावेळेस त्याला म्हणजे त्यांनी निष्केचा श्वास घेतला की हा मी वाचलो. नाहीतर तो म्हटला की 2 दिवस जर तुम्ही आम्हाला भेटला नसता तर मी डायरेक्ट आत्महत्येचा मार्ग निवडणार होतो. अरे बापरे. हा म्हणजे तो इतका स्ट्रॉंग व्यक्ती होता तरी पण त्याला ते वाटलं, कारण की नाचक्की आणि ही सगळे डेंजर आहे ना सगळ्या गोष्टी, कोणाला आवडेल. तसा आम्हाला हा सगळा विषय सुचला. मग आम्ही काय केलं, विषय सुचल्यानंतर आम्ही दोघं म्हटलं की ह्याच्यावरती काहीतरी आपल्याला एक सिनेमा बनवला पाहिजे. बरं. मग सिनेमा बनवायला घेतला. मग आम्ही सिनेमा बनवायला घेतल्यानंतर मग ह्यांनी ऑलरेडी एक सोरठ नावाची सिनेमा करत होता, त्याच्यामध्ये निलेश राठी प्रोड्युसर होते. मग निलेश राठींनी आम्हाला भेटले आणि निलेश राठींनी आम्ही हे गोष्ट त्यांना ऐकवली सुरुवातीला. मग त्यांना ती खूप चांगल्या पद्धतीने आवडली. मग त्यांनी अजून त्यांचे पार्टनर घेतले, त्यांच्याबरोबर प्रफुल्ल काकानी, मोहित लखोटिया वगैरे नाही असे पार्टनर घेऊन त्यांनी हा सिनेमा चांगल्या पद्धतीने बनवला. आणि बनवल्यानंतर खूप लोकांना तो आता ट्रेलर ह्याच्याने त्याची मजा येते. जेव्हा आजचा टीजर आउट झालेला ना तेव्हा टीजरला सुद्धा तेवढंच प्रतिसाद मिळालेला. आणि ना सगळ्यात आधी सोशल मीडियावर ना तुमचे चेहरे आलेले आणि आंबट शौकीन फक्त आलेला. आणि ना त्याच्या खाली एक खूप सुंदर टॅगलाईन होती, लवरे आले. काय आहे नेमकं लवरे आले?
लवरे आले म्हणजे आता तुला मी एक सांगू का, म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही प्रमोशन करायचा प्लॅन केला त्यावेळेस आमच्या डोक्यामध्ये ही आंबट विचार करण्याचीच गोष्ट होती की आम्ही हे मुद्दामून केलं की आम्हाला हे प्रमोशन करायचं होतं म्हणून. कारण की का 70% पुरुष मंडळी जर तू बघितली ना तर ती मोबाईल आणि सोशल मीडियावरती आहे, म्हणजे ऍक्टिव्ह आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुला पोर्नोग्राफी साईड म्हण किंवा बाकीच्या वेगळ्या कशा अशा सोशल लिंक येतात त्या लिंक मध्ये ना ते लगेच क्लिक करतात त्याच्यावर, बरोबर नाही का. ते काही भान त्यांना नसतं, हे बघितलं ना एकट्यात असेल ना ते क्लिक करतात आणि क्लिक केल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होणार आहे किंवा काय होणार आहे ते त्यांना काय माहिती नसतं. काय होतं की अचानकपणे ना सोशल मीडियावरती अशा गोष्टी केल्या ना ह्यांचा एक डाटा असतो विशिष्ट प्रकारचा, तो ऑटोमॅटिकली आहे ना ह्या लोकांकडे जातो. बरोबर, हे स्कॅम करणारे लोक असतात ना त्या स्कॅम करणाऱ्या लोकांकडे हा डाटा त्यांच्यापर्यंत पोहोचतो. मग ते त्याच लोकांना टार्गेट करतात. ते तुझ्यासारख्या माझ्यासारख्या किंवा जे अजून सुशिक्षित लोक आहेत त्यांना नाही टार्गेट करत. ते त्यांना माहितीये की नाही का हा ह्या लेवल पर्यंत गेलेला आहे ना माणूस, ह्याला टार्गेट करायचं आणि ते करतात. म्हणून आम्ही काय केलं, पहिलं आपण असंच दाखवूयात लोकांना की कोण कोण लोक ह्याच्यामध्ये अडकले जातात, कोण कोण लोक ह्याच्यामध्ये फसले जातात, कशा प्रकारे फसले जातात. म्हणून आम्ही काय केलं, कॅम्पेन करतानाच केलं की नाही का अडल्ट्री कॅम्पेन करूयात. म्हणजे बरेच आता पूजाला पण भरपूर लोकांनी ट्रोल केलं खूप साऱ्या गोष्टींमधनं, तर त्यावेळेस तिला पण तो खूप प्रॉब्लेम फेस करायला लागला. पण आम्ही लोकांना सांगताना सांगितलं की हे अशा अशा गोष्टीमधनं ट्रोल होतं म्हणून आमचा कॅम्पेन हा असा होता. नक्कीच. मला पूजा तुझ्यासोबत सगळ्या तुमचं रिएक्शन बघत होतो. मला पूजा तुला विचारायला आवडेल. हा बरोबर, ते कुठं थांबावं आणि शॉर्ट करावं असं त्याला माहिती, तो असा व्यक्त होणारा माणूस. म्हणजे गोंड फ्लो असं आहे बोलू शकतो. त्यामुळे आमच्याकडे माईक येईल की नाही आम्हाला माहित नाही. अरे बापरे, एवढं नाही. पूजा आंबट शौकीन घेऊन येतेस, जी बाजू आजूबाजूला जी स्टारकास्ट बसली आहे त्याच्यामध्ये अजून काही कलाकार आहेत जे आज आपल्या भेटीला नाही आहोत इंटरच्या दरम्यान, पण या सगळ्या कलाकारांपैकी तुला सगळ्यात जास्त आंबट शौकीन असा कलाकार कोणता वाटतो? कलाकार हे जे तुझ्यासोबत आहे स्टारकास्ट त्यांच्यापैकी, मग त्याच्यामध्ये ना मला तुझं उत्तर माहिती, तू सांगून टाकते. मग घे ना. नाही, हे सगळे माझे तर मित्र आहेतच, पण अगदी घट्ट जवळचा मित्र किंवा हक्काचा मित्र म्हणून मी अक्षयचंच नाव. म्हणजे अक्षय तुला हे मान्य आहे? आणि त्याला ऑफकोर्स मान्य असेल. म्हणजे हे सगळे आहेत माझे मित्र. बरोबर, माझे चांगले मित्र आहेत म्हणून तर ते लगेचच मी बोलवले आले नाही. ते नाही रे, आंबट शौकीन कोण आहे ना ते विचार. शौकीन कोण आहे असं विचारलं मी. हो, माझं काय म्हणणं आहे की तू हक्काचा मित्र आहेस ना. आता हिला बोलले तर हिला कदाचित वाईट वाटेल, पार्थला बोलेल, पण या सगळ्यांच्या अगोदर तू माझा मित्र आहे ना. अशा पद्धतीने इथे इंटरव्ह्यू नाही तर थोडं वादविवाद स्पर्धा सुरू आहे जी खरंच बघायला आणि हा रुसला तरी मला माहितीये ना मित्राला कसं. बरोबर, त्यामुळे हक्काचा माणूस कोण तर हा. तर काय आहे आंबट शौकीन पूजा सावंतसाठी, एक अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा? नाही, सगळ्यात आधी मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आम्ही काही आंबट शौकीन दाखवणार नाही आहोत या सिनेमातून. आंबट शौकीन हे नाव आहे, हे एक असं नाव आहे जे फक्त तुम्हाला हिंट देईल की ह्या सिनेमात काय असू शकतं, पण डेफिनेटली आम्ही काही आंबट शौकीन दाखवणार नाही आहोत. ही फिल्मच मुळात आहे सायबर क्राईम आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ती उलगडते. आणि खरं तर हा सिनेमा मी अगेन मैत्रीसाठी केला अक्षय, पण मला ना खूप आश्चर्य वाटतं अक्षय की आपली आधी म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नाही की अक्षय माझा खूप चांगला मित्र होता. आम्ही कधी कुठल्या सिनेमात काम नाही केलं, आम्ही कुठल्या प्रोजेक्टमध्ये काम नाही केलं, बट तरीही जेव्हा कधी तो भेटायचा आम्ही खूप रॅन्डम अशा गोष्टींमध्ये भेटलो, बट तरीही अक्षय वॉज सो स्वीट. आणि समजून घेणारा मित्र आयुष्यात मिळणं हे खूप खूप काय म्हणतात भाग्यवान असतो, ब्लेस्ड असतो आपण. आणि आय थिंक अक्षय इज वन ऑफ दॅट. सो जेव्हा मला आठवतं मी कुठून तरी प्रवास करून येत होते परत आणि अक्षयचा फोन आला की पूजा अशी अशी फिल्म आहे आम्ही करतोय, निखिल दिग्दर्शन करणार आहे त्याचं, आणि फार मोठी नाहीये, त्यामुळे म्हणजे पैशाचं पण काही एक्सपेक्टेशन तू ठेवू नको. सो माझं पहिलं वाक्य असं होतं की इफ यू आर डुईंग इट तर मी तुला विचारणारच नाही, मला नकोच देऊस, आय एम डुईंग दिस फिल्म. पण मग त्याच्यानंतर आम्ही भेटलो आणि मग येस आता अक्षय पण ऐकायला आवडेल. पण मी एक मिनिट, मी तुला पहिल्या फोन मध्ये होतं म्हटलं होतं ना. माझ्यासमोर प्रकट व्हायला 1.5 महिना लागला. अच्छा, असं का? ती म्हणायची ओके येते, एक काम कर तू मला ड्राफ्ट पाठव. मग आम्ही बसायचो, पाठवायचो. मग एका ड्राफ्ट मध्ये एक ड्राफ्ट झालं तिचा परत फोन यायचा, अरे चांगलं वाटतंय
पण हे जरा हे नाही ते अजून आमचं वर्किंग चालू आहे वर्किंग. परत दुसरा ड्राफ्ट, असा तिसरा ड्राफ्ट, असं करत 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 ती आमच्या समोर 1.5 महिन्यांनी आली. आणि एकदा समोरासमोर आम्ही भेटलो तेव्हा मी निखिलला म्हणलेलं की स्क्रिप्ट वगैरे घेऊन वाचन वगैरे असले प्रकार करायचे नाहीत. ती समोर येईल, तिला व्यवस्थित आपण डोळ्यात डोळे घालून व्यवस्थित सगळी अख्खी स्टोरी सांगू, चांगल्या पद्धतीने, कारण आम्हाला सगळंच माहिती होतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर तिच्या काय रिएक्शन आहेत त्या फक्त बघू, त्याच्यावरनं आपल्याला उत्तर कळेल. तर जशी फिल्म संपली तशी ती म्हणली की मी करते. क्या बात आहे. एक पात्री अभिनय करून दाखवलं होतं मी तिला. पण या दोघांवर नितांत विश्वास आहे माझा आणि म्हणूनच मी ही फिल्म केली. आणि देर इज नो रिग्रेट, देर इज नो एनी क्वेश्चन का केली, कशासाठी केली, इवन टिल टुडे. कारण काय दोघांवर खूपच विश्वास आहे माझा. क्या बात आहे. असे मित्र असलेले गरजेचे आहेत या इंडस्ट्रीमध्ये, आपल्या इंडस्ट्रीमध्ये, जिकडे कधीच कोणाचा पाय कधी कोलमडेल किंवा कोण कधी पाठीमागून हे करेल सांगता येत नाही. गोष्ट ही आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, असा सब्जेक्ट आहे बरोबर जो जरा धाडसी आहे. हो. आणि तो एकंदरीत आंबट शौकीन लोकांना सावधान या लेवलवर भाष्य करणार आहे. आणि त्यासाठी ही सगळी लोक जे आमचे मित्र आहेत आणि ते आले आमच्या एका हाकीवर, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. की पूजा सावंत सारखा चेहरा आम्हाला मिळाला, मोनालिसा सारखी चांगली ऍक्ट्रेस आम्हाला मिळाली, हे सगळ्या गोष्टी आमच्या जमेच्या आहेत. आणि ह्याच्याबरोबर 28 जण आहेत. बरोबर. होय. छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या भूमिकेत काही न म्हणा, आमेय वाघ असेल, श्रीकांत यादव, दया पिट्या, कोणी मला प्रार्थना बेहरे असेल, असं कोणीच म्हणलेलं नाही की एकच सीन आहे मग मी काय येऊ वगैरे. तुम्ही करताय, आलो, भारी विषय, चला करूया, असंच होऊन ते सगळे मिळून अशी सगळी 28 जणांची टीम लोकांना पाहायला मिळणार. क्या बात आहे. म्हणजे बोलायला काय हरकत नाही की ह्यालाच खरं प्रेम बोलतात. मैत्री मधलं जे प्रेम असतं ना, ते हेच असतं की फक्त एका कॉलवर आणि विश्वासावर येणं आणि काम करणं. हो. येतो तुझ्याकडे येणार आहे ना माईक, बिचारे किती तो माईक पास करणार तुला. इथून असं माईक पास होतं. जसं अक्षय बोलला की विषय सुद्धा तेवढाच सुंदर आहे. कशा पद्धतीने तू बघतेस या विषयाकडे सुद्धा? नाही, माझं कॅरेक्टर खूपच चॅलेंजिंग होतं आणि मला ते भयंकर आवडलं. मी आता सांगणार नाही त्या कॅरेक्टर बद्दल अजिबातच, पण ते तुम्ही थिएटरमध्ये एक कळतंय की 3 मुलांमध्ये तू एकटी फिरतेस. 3 मुलं तुला इम्प्रेस करण्याच्या मागे लागले, पण तसंच असणार आहे की काहीतरी तीच तर गंमत आहे, तसंच असणार आहे ते. त्यासाठीच मला सिनेमात घेतले ना यांनी. तीच तर गंमत आहे. आणि मला भयंकर आवडलं ते कॅरेक्टर. मुळात टीमच इतकी छान बांधली होती ना सगळ्यांनी. मला असं अजिबात वाटलं नाही की मी पहिल्यांदा काम करते अक्षय सोबत, निखिल सोबत, किरण सोबत, विथ एव्हरीबडी. आणि पुण्यात शूट झालं, सगळ्यात महत्वाचं, माझं अत्यंत आवडीचं ठिकाण शूट करण्यासाठी. खाण्यापिण्याची चंगळ, मस्त मज्जा, वंडरफुल वेदर, हळद नाही. मी तेव्हा खूप चांगल्या गोष्टी अक्षयकडूनच येतात मला एवढं कळतंय, कारण ही नोट्स ह्याला सगळं काय माहिती असणार सगळ्यांचं, असं आहे. ऑफकोर्स. पण मजा आली मला. आंबट शौकीन करताना फारच मजा आली. खूप खरी माणसं आयुष्यात जोडली गेली. बरोबर. ऑलरेडी जी आयुष्यात माणसं होती त्यांच्यासोबत अजून घट्ट मैत्री झाली. आणि दिस इज फॉर एव्हर, राईट? क्या बात आहे. मैत्रीचा सोहळा. येस. मोनालिसा, मला तुला विचारायला आवडेल की सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे जूनच्या 13 तारखेला. सिनेमा तयार झाला आहे मित्रांनो, की आजपासून तुमची खरी बोलतो ना खरी परीक्षा आहे. प्रमोशनच्या दरम्यान फिरणं वगैरे, खूप साऱ्या पत्रकार मित्रमंडळींना बोलणं वगैरे. तू आंबट शौकीन या विषयाकडे कशा पद्धतीने बघतेस, किंवा एक सामान्य व्यक्ती म्हणून तुझ्यासाठी हा विषय किती जवळचा आणि किती महत्वाचा वाटतो? मी या सिनेमामध्ये अशा मुलीचं प्रतिनिधित्व करते. ऍक्च्युली समाजामध्ये प्रत्येक मुलीचे अनेक मित्र असतात, परंतु आताच्या जनरेशन मध्ये असं झालेलं आहे की मुलगी बोलायला लागली की बहुधा असं होतं की तो मुलगा असा विचार करतो की हिला आपल्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून. आणि कधी कधी असं होतं की त्या मुलीच्या मनात काही नसतं, ती एक अत्यंत चांगला मित्र म्हणून बघत असते. आणि आता अशी सायकोलॉजी झाली आहे लोकांची, किंवा आता हे सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, की पेशन्स नावाची गोष्ट नाहीये मुळात. आणि जर मुलगी नाही म्हणाली, आणि अशी काही व्यक्ती असतात की त्यांना ती मुलगी हवीच आहे, तर ते कोणत्याही पातळीवरती जातं. आणि आता डिजिटल मीडिया, सोशल मीडिया असं झालंय की 1 क्लिक वरती आहे ना, जितक्या चांगल्या गोष्टी घडतात तितक्याच वाईट गोष्टी सुद्धा घडतात. पण त्यामुळे त्या मुलीच्या आयुष्यावरती काय परिणाम होतो, किंवा इतर आजूबाजूच्या तिच्या आजूबाजूच्या लोकांवरती काय परिणाम होतो, याचा कधी विचारच केला जात नाही. तर अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत या सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, अर्थातच आता 2025 जे जनरेशन आहे ह्याच्यावरती हा सिनेमा भाष्य करतो. आणि ह्याच्यामध्ये मी अस्मिता नावाचं कॅरेक्टर केलं. पार्थ,
मी ह्याच्यामध्ये दिग्या नावाचं कॅरेक्टर प्ले करतोय. जसं बालाने सांगितलं की किंवा निखिलनी पण सांगितलं की असं स्कॅम्स होतात आणि त्याच्यामध्ये बरीच लोक फसतात. तर आणि जसं मोनालिसा म्हणली की ह्या जनरेशनमध्ये हा प्रॉब्लेम जास्त आहे. तर ह्या जनरेशनमधला असा एक भोळाबाबडा मुलगा की ज्याला माहित नाही की आता एखादी मुलगी आपल्याला नाही म्हणली तर आता काय त्याच्यावर रिॲक्ट कसं करायचं हे माहीत नसल्यामुळे एखाद्या गोष्टीच्या इन्फ्लुअन्स खाली येऊन तो काय डिसिजन्स घेतो आणि त्या डिसिजन्समुळे त्याच्या आयुष्यात काय बदल होतात आणि मग त्याच्याकडनं काय होतंय ह्याच्यावर हे दाखवणारं माझं पात्र आहे या सिनेमातलं. अक्षय, सुरुवात खरंच खूप भारी झाली, कारण का जसं निखिलने सांगितलं की पॅन्डेमिकमध्ये आम्ही दोघं कोणाकडेच काम नव्हतं बहुधा बघायला गेलं तर, पण कोण ना कोणतरी काही ना काहीतरी कलाकार आपल्या सोशल मीडिया थ्रू आम्हाला प्रेक्षकांना तेवढ्या चांगल्या पद्धतीने एंटरटेन सुद्धा करत होते. पॅन्डेमिकच्या नंतर जो आताचा काळ आपण बघतोय तो खरंच खूप चांगला आहे मराठी चित्रपटांसाठी ॲज वेल ॲज मराठी नाट्यसृष्टीसाठी सुद्धा खूप चांगला आहे असं बोलायला हरकत नाही. एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा या संपूर्ण विषयाकडे आणि आत्ताची जी मराठी चित्रपटाची खूप चांगली अशी सोन्याचे दिवस आले आहे त्या गोष्टीकडे कशापर्यंत बोलतोस तू? नाही, किस्सा असा काय आहे माहिती का, त्या सगळ्या गोष्टी होत्या की त्याच्यात जे निखिलनी सांगितलं की एक मित्र होता त्याच्याबरोबर घडलं, पण ही जी गोष्ट आहे ह्याच्याबद्दल बाहेर कुठं भाष्य करत नाहीत लोक. आणि ही अशी कट्ट्यावर बसली आहेत किंवा आपण कॉलेजमध्ये एवढी पोरं असतो पण कधी तू हे विषय येत आहेत का त्यांच्यात बघ की मी व्हिडिओ कॉल आलेला मला मी फसलो गेलोय, माझ्याकडे पैसे मागितलेत, असा एकतरी मित्र तू आज कॉलेज केलेला आहेस, तू कधीतरी तुला आठवतंय का बघ. तर मी म्हणलं की निखिल आणि मला ठरले की या गोष्टीवर भाष्य करणारं काहीतरी कलाकृती आपल्याकडे हवी आहे, जी लोकांनी जो काही न्यूनगंड बाळगलाय स्वतःपाशी या गोष्टीला धरून, तर तो बाहेर काढण्यासाठी तर काय तर एक कलाकृतीच बनवू, म्हणजे चित्रपटच बनवू की डायरेक्ट आंबट शौकीन ही गोष्ट इतकी डेंजर आहे, म्हणजे अशी थिन लाईनवर आहे. बरोबर, ती थोडी इकडं आली तरी गणती, थोडी तिकडं गेली तरी गणती. म्हणजे त्याचं हे बघ, प्रत्येक जण असतो, मी असं म्हणतच नाहीये की नसतो, फक्त तो कशा दृष्टीने ते एक्सप्रेस करतोय आणि कोण त्याच्यात वाहवत जातंय बरोबर, ह्याच्यावर ते डिपेंड असतं. सो काही लोक असतात ज्यांना या गोष्टी माहिती नसतात किंवा या गोष्टीच्या काय शेड्स आहेत हे पण माहिती नसतात. सो ती लोक यात वाहवत जाऊन काहीतरी टोकाची भूमिका घेतात. तर त्या लोकांसाठी म्हणून काय तर हा चित्रपट, क्या बात आहे, हे सगळ्यात महत्वाचं. दुसरी गोष्ट, पार्थ भालेराव बद्दल मला सांगायचं, आत्ताच आमची येता चर्चा झाली की पार्थ भालेराव आत्तापर्यंत अशा भूमिकेत न बघितलेला पार्थ भालेराव आम्ही दाखवलाय. वा. आणि निखिल आणि मी जेव्हा कास्टिंग बद्दल बोलत होतो तेव्हा असं व्हायचं की कायम त्याच्याबद्दल की त्याला कॉमेडी किंवा त्या पद्धतीच्या जॉनर मधला ऍक्टर, मी म्हणलं नाही, तो अतिशय उत्तम आहे. त्याची नाटकं मी बघत आलेलो आहे, तो पुण्यातल्या सारखंच असल्यामुळे नाटकं बिटकं त्याच्या सगळ्याच गोष्टी मी पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळे असं आहे की त्याची ती साईड ही मला माहिती आहे. बरोबर. आणि या पात्राला त्यांनी जो न्याय दिलाय तो दुसरं कोणी देऊ शकला नसता. आणि किस्सा असा आहे की आंबट शौकींचा जो गाभा आहे तो म्हणजे पार्थ आणि भाऊ आहे. वा. सो ते दोघंही जसे आपल्याला माहिती आहेत त्याच्या अपोजिट या फिल्म मध्ये लोकांना दिसणार आहेत आणि त्यामुळे ते रिलेट होतील एवढी मला खात्री आहे. नाही, नक्की म्हणजे या गोष्टीचं कौतुक सुद्धा करण्यासारखं आहे, कारण का ना एखाद्या कलाकाराला त्याच्या जॉनर मधून बाहेर काढणं तेवढंच गरजेचं असतं. कारण का एक दृष्टिकोन होतो की पार भारीला फक्त त्याला तर कॉमेडी जॉनर मध्येच आम्ही एक्झॅक्टली जे आता तुम्ही या चित्रपटामधून आम्हाला दाखवणार आहात, मानसिक वेगळ्या बाजूचे आम्हाला बघायला आवडेल. मला तुलाच विचारायला आवडेल की एवढे सगळे कलाकार आहेत, आता तुझ्या समोर जे कलाकार आहेत त्या प्रत्येक कलाकाराचं कौतुक करायचं झालं तर कशापर्यंत करशील? मी सुरुवात मोनालिसा पासून करेन. पार्थ मी केलं आता. येस. मोनालिसा म्हणजे एक हक्काचीच मैत्रिणी. पुन्हा एकदा तिने कुठल्याही गोष्टीत काही बघितलं नाही, तिने आमचा एक फोन आला आणि ती तातडीने लगेचच आम्हाला हे झाली. तिने स्क्रिप्ट नाही ना काही नाही, असं असं आहे. मी तिला सांगायला गेलो, ती म्हणली तू सांगू नकोस, कधी यायचंय मला सांग, मी येते, अशी म्हणून ती आली. ती आमची हक्काची मैत्रीण आहे, माझी आणि निखिलची. त्यामुळे ती दरवेळी आमच्या बरोबर उभी असते, कुठलीही गोष्ट असू दे. हे तिचं कौतुक. पूजाचं कौतुक असं करीन की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जी काय ऍडजस्ट झालीये, म्हणजे पूजा सावंत ऍज अ पूजा सावंत अजिबात वागली नाहीये सेटवर. ती एक वेगळीच होती आणि आम्ही तिचं खूप दडपण घेतलेलं. तर पहिल्या दिवशी म्हणजे मी तिला बोलायला जवळ जायला घाबरत होतो की सांगायला हे काहीतरी वेगळं आहे पूजा. येस येस. नाही म्हणजे पूजा असं आहे, तर तिथे एक रूम आहे तर ती अवेलेबल केली आम्ही, म्हणजे व्हॅनिटी तिथं लागू नाही शकत आहे, तर ती चालणार आहे ना तुला, असा वगैरे झोन होता माझा स्टार्टिंगला. ते 1-2 दिवस गेल्यानंतर मला तिलाही मे बी कळलं असेल की
जास्त आवाका नाहीये आणि आपली एक अशी फिल्म आहे, तर आपण सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी पुढे नेऊयात या दृष्टिकोनातनं तिने जी काही नंतर आम्हाला हेल्प केलीये आणि जी काही ऍडजस्टमेंट केली त्यासाठी हॅट्स ऑफ. पूजा सावंत हे करेल का, तर ते करेल हे आम्ही सगळ्यांनी बघितलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि निखिल बद्दल कौतुक करायला नको, कारण ते खूप लांबेल. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं प्रोड्युसरांचं कौतुक की जे आमच्या पाठीशी राहिले शेवटपर्यंत. आज एक बरेच दिवस झाले हा चित्रपट निर्मिती करून, त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेस फार महत्वाच्या असतात. बरोबर. त्या सगळ्यांनाच धरून या अख्ख्या ओव्हरऑल सगळ्याच प्रोड्युसरांना थँक्स आमच्या सगळ्यांकडूनच, कारण त्यांनी आमचे हवे तेवढे लाड केलेले आहेत. त्यांना जेवढं जमेल तेवढे ते आमच्या बरोबर राहिलेले आहेत आणि त्यांच्यामुळे इथवर आम्ही पोहोचलेलो आहे. त्यामुळे प्रोड्युसरांचे सगळ्यात महत्वाचे थँक्स आणि त्यांचं कौतुक जास्त. कलाकार आणि हे सगळे नंतर मित्रच आहेत आणि त्यांचं कौतुक कायमस्वरूपी असतंच. नक्कीच. मला फार तुला विचारायला आवडेल, जसं अक्षयने सांगितलं की या सिनेमामधून 5ची एक वेगळी छटा आम्हाला बघायला मिळणार आहे. किती महत्वाचा असतो असा विश्वास की भले दिग्दर्शक आपला मित्र जरी असला किंवा बाकीचे सहकलाकार आपले मित्र जरी असले तरी दिग्दर्शकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास तेवढाच गरजेचा असतो. मी कुठूतरी माझ्या जो जॉनर आहे त्या जॉनरपेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो. काय सांगशील त्याबद्दल? नाही, हा खूप महत्वाचा आहे असा विश्वास टाकणं. कारण बरोबर आहे की माझं काय मुद्दा आहे की मला कॉमेडी करायचा हे नाहीये. मला कॉमेडी करायला आवडतं, मला त्याच्याबद्दल काही त्रास नाहीये. पण त्याच्या पलीकडे जाऊन जे एक चित्र तयार होतं की मग ते कुठेही जातं की तुम्ही एका पद्धतीचे सिनेमे करणार का आणि मग ते लोकांना तुम्ही हीच शिकवण देता का आणि वगैरे वगैरे वगैरे. सो मला असं वाटतं की कधी कधी असं होतं की ह्याच्यात मला कोणाची चूक बरोबर ह्याच्यात मी पडणार नाही, पण कधी कधी असं वाटतं की तो समोरचा कलाकार आहे, म्हणजे ते पात्र नाहीये, तो करतोय ते पात्र आणि तो कलाकार आहे. सो त्यांनी ते केलं म्हणजे त्याचा स्टँड तो आहे असं गरजेचं नाही दरवेळेला. तो त्या माध्यमातलं जे काही त्याला सांगायचंय ते पण जे रायटरने लिहिलंय ते तो सांगतोय. मी माझे डायलॉग्स कधीच कुठल्या सिनेमात कोणच म्हणत नाही, सध्या लेखकाने लिहिलेले मी म्हणतो, पण ते अर्थक दिसताना हेच दिसणार की ते मी बोललो मग ते सगळं चालू होतं आणि मग ते कुठेही जातं. म्हणजे ते आता मी असो. सो काहीतरी होतं, आपण आरोग्य घेतलेला आहे, काहीतरी होतं. त्याच्यामुळे मी खूप वेळा अक्षयशी बोललोय. मी पुण्यात आमची नेहमी भेट होत असते. मी बऱ्याच वेळा बोललोय की यार मी मध्ये खूप बऱ्याच महिन्यासाठी मी फक्त नाही म्हणत होतो बऱ्याच सिनेमांना, आणि ते हा मेसेज पोहोचण्यासाठी की मला नाही करायचं अशा पद्धतीचे सिनेमे. तर पण ह्याच्यामुळे झालं असं की कामं येणं अचानक थांबलं. मग मी अक्षयशी खूप बोलायचो आणि हे सगळं अक्षयला माहित होतं. आणि मीनवेल मी नाटक करत होतो, तर नाटकं माझी प्रायोगिक नाटकं मी पुण्यातनं करत असतो आणि अक्षयनी खूप आधीपासून मला नाटकातनं सिनेमातनं बघितलंच आहे. सो त्याला हे माहित होतं की मला तिथपर्यंत लिमिट करण्यात काही अर्थ नाही, की ह्याच्या पलीकडे पण काहीतरी पोटेन्शियल आहे किंवा थोडी रेंज असून आहे. आता जेवढे दाखवले ते त्याची थोडीशी असून जास्त रेंज आहे. सो मला हे खूपच चांगलं वाटलं की आपल्याच जवळच्या मित्रांनी हा विश्वास दाखवला. कारण किती म्हटलं तरी ही रिस्क असते. दिवसाला 40-50 हजार रुपये खर्च होतो सेटवरती. प्रत्येक दिवसाचा खर्च 50,000 मिनिमम असतो कुठल्याही मराठी सिनेमाच्या सेटवर. तर एवढा तुम्हाला हे माहीत असून की याचा एक हा कॉमेडी आहे, पण आता आपण तो बाजूला ठेवून वेगळं काहीतरी त्याला करायला देतोय, आपल्यावर एवढा विश्वास टाकला होता आर्थिक सुद्धा आणि मानसिक सुद्धा. सो हे ह्याला धैर्य लागतं असं हा डिसिजन घ्यायला. सो मला ते खूपच चांगलं वाटलं आणि तो मित्रांनीच हा डिसिजन घेतल्यामुळे मला पण कॉन्फिडन्स आला की यार मला हे दुसऱ्या कोणापुढे प्रूव्ह नाही करायचं की मी हे वेगळंही करू शकतो. ज्यांना हे माहिती आहे त्यांच्याच बरोबर मग मी ते अजून ओपनली करू शकतो. सो मला त्यामुळे हे करायला पण खूप मजा आली, कारण अख्ख्या सिनेमात एकही पंच नाहीये माझा. अच्छा, एकही पंच नाहीये. कारण हे दरवेळेला होतं की मी सेटवर उभा राहिलो की अपेक्षा असते की आता काहीतरी काढणार, आता मजा. दरवेळेला नसू शकतो ना, जास्त गोड पण चांगला नाही, डायबिटीस होतेच कधी कधी. एक्झॅक्टली. हा, सो मी म्हटलं की आता मला आंबटच, म्हणजे आता कडूच करायचं सगळं. अच्छा. सो म्हणून मग आंबट शौकीन. क्या बात आहे, क्या बात आहे. मोनालिसा, खरंच खूप चांगल्या चांगल्या कलाकारांची फौज आहे. काही याच्यातले तुझे मित्र सुद्धा आहे, काही लोकांसोबत तू याआधी काम सुद्धा केलं आहेस. निखिलचं कौतुक बनण्यापेक्षा एक दिग्दर्शक म्हणून आणि एक मित्र म्हणून कोणत्या छोट्या छोट्या किंवा कोणत्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुला आता प्रकर्षाने जाणवतात या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यानच्या सगळ्यात? मी आणि निखिल 10 वर्ष झाले ऍक्च्युअली फ्रेंड आहोत आणि आम्ही दोघांनी एक फिल्म केली होती 4-5 वर्षांपूर्वी. त्यावेळेस काही सीन्स तो ना सेटवरती रिराईट करायचा, नाही आवडलं तर त्यावेळेस मी स्वतःच निखिलला एकदा म्हणाली होती की आयुष्यात असा चान्स मिळाला ना तर तू ती फिल्म डिरेक्ट कर, अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेस त्याच्या मनीधेनी पण नसेल कदाचित की दिग्दर्शक व्हायचं. आणि ज्यावेळेस मला त्यांनी पहिल्यांदा फोन केला की मी फिल्म डिरेक्ट करतोय, तर खरंच सांगते तो माझ्यासाठी खरंच एक प्राऊड मुवमेंट होता, कारण मला खरंच वाटायचं नेहमी की त्यांनी फिल्म डिरेक्ट करावी. त्यावेळेस आणि अक्षय आणि मी पण खूप जुने मित्र आहोत, त्यामुळे ह्यांचा ज्यावेळेस मला
कॉल आला त्यावेळेस मी त्याला एकदाही नाही विचारलं स्क्रिप्ट काय आहे किंवा काय. मला माहितीये तो जे काही माझ्यासाठी लिहिल किंवा जे काही माझ्या वाट्याला देईल ते चांगलंच देईल म्हणून. सो मी त्याला फार क्वेश्चन्स नाही केले. आणि या सिनेमामध्ये जे माझं पात्र आहे तर ते पात्राची लेंथ किती आहे त्याच्यापेक्षा ते पात्र किती महत्वाचं आहे आणि ते किती इम्पॉर्टंट रोल त्या फिल्म मध्ये प्ले करते, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर मी. आणि तसं पात्र मला ह्याच्यामध्ये मिळालंय. आणि ह्याच्यामध्ये भाऊ कदम सर असतील, सगळ्यांसोबतच मी ऑलरेडी काम केलंय. पण काही कलाकार आहेत जे जसं पूजा झाली, आमचे एकत्रित सीन नव्हते, पण आता मी प्रमोशनच्या दरम्यान तिला भेटल्यानंतर ती खूप गोड आहे आणि सगळेच खूप गोड आहेत त्या सिनेमात, जेवढे कलाकार आहेत तेवढे. त्यामुळे खूप मजा आली. आणि हा विषय जसा तो म्हणाला की अत्यंत महत्वाचा विषय आहे आता ह्या जनरेशन मध्ये. सो मला सुद्धा असं वाटतं प्रेक्षकांनी अशा विषयांना जास्त परखलं पाहिजे आणि पाहिले पाहिजे. अशा ज्या फिल्म्स आहेत त्या पाहिल्या पाहिजे प्रेक्षकांनी. पूजा, सिनेमा रेडी झालाय, 13 तारखेला आपल्याला भेटीला येतोय. प्रेक्षकांनी का जाऊन बघावं मी हे न विचारणार, प्रेक्षकांना काय या सिनेमातून बघायला मिळेल किंवा सिनेमा थिएटरमधून बाहेर आल्यावर त्यांच्या डोक्यामध्ये कोणते विचार सुरू होतील किंवा काय जे विचार सुरू होतील किंवा जे विचार सुरू होते ते कसे थांबतील, हे काय सांगशील त्याबद्दल? मुळात हा सिनेमा कम्प्लिटली एंटरटेनमेंट पॅकेज आहे. बरोबर. आम्ही सतत काहीतरी तुम्हाला शिकवतोय हा आमचा हेतू नाहीये. आम्ही सिनेमा बनवलाय एक मेसेज घेऊन, पण थ्रूआउट सिनेमामध्ये एंटरटेनमेंट होणार आहे. जे काही सीन्स आहेत, मग ते फनी असो, इमोशनल असो, एंटरटेनमेंट तर डेफिनेटली होणार आहे. आणि मला आत्ता असं वाटतं की जी काही आजूबाजूला काय म्हणतात परिस्थिती निर्माण झाली आहे मराठी चित्रपटांसाठी, आज काहीही करून तुम्ही काहीही करा पण मराठी सिनेमा चालला पाहिजे, मराठी चित्रपट चाललाच पाहिजे. अगदीच. तो डिझर्व करतो चालणं. आणि आपल्याकडे जेवढे वेगवेगळे काय म्हणतात विषय हाताळले जातात, कुठल्याच दुसऱ्या सिने इंडस्ट्रीत तेवढं नाही होत. आपल्याकडे धाडस आहे, आपल्याकडे धमक आहे काहीतरी करून दाखवण्यासाठी. फक्त आता प्रेक्षकांचा पाठिंबा हवा आहे. आंबट शौकींचा पण हाच एकमेव हेतू आहे. एक खूप नाजूक विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय ज्यात एंटरटेनमेंट आहे. सो डेफिनेटली ज्या प्रेक्षक थिएटरमधून बाहेर येतील त्यांना ते सगळं मिळेल. त्यांना एंटरटेनमेंट मिळणार, त्यांना तो मेसेज मिळणार, ते अलर्टही होतील. कारण आजूबाजूला हे प्रमाण फार वाढलंय स्कॅम्सचं. एक म्हणजे लिटरली तुमच्या ओळखीतलं पण कोणीतरी एकाबरोबर असं झालंच असणार, इतक्या केसेस आहेत त्या. सो एंटरटेनमेंट तर होणारच पक्का. नक्कीच. दिग्दर्शक साहेब, प्रत्येकाने तर कौतुक केलंच आहे तुमचं, सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं. अक्षय तर बोलला की कौतुक करायला लागलो तर तो पूर्ण तासभर 10 तास निघून जाईल. किती ब्लेस्ड वाटतं की अशी ज्या स्टारकास्ट सोबत आपण काम करतो, जे आपले मित्र तर आहेच आहेत, पण कामाच्या ठिकाणी पूर्णपणे आपले 100% देऊन काम करून सिनेमा आपल्यासाठी घेऊन येतात. काय सांगशील त्याबद्दल? कसं असतं माहितीये का, म्हणजे माझ्यासाठी ही इतकी ब्लेस्ड गोष्ट आहे की प्रत्येक दिग्दर्शकाला वाटतं की नाही का आपल्या फिल्म पहिली करताना की मोठी स्टारकास्ट असावी आणि त्याच्यानंतर त्याची चांगली गोष्ट असावी आणि त्याला सगळ्या लोकांनी सपोर्ट करावा. तर माझ्या संदर्भात आहे ना ही तिन्ही गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे माझ्याकडं मोठी स्टारकास्ट पण आहे, माझ्याकडे सगळ्यांनी सपोर्ट पण केलेला आहे आणि खूप उत्तम गोष्ट पण आहे, नाही का. तर ते मला खूप ओव्हरऑल सगळं पॅकेजेस ज्यावेळेस भेटलं ना तर मला एक ब्लेसिंगच आल्यासारखं वाटलं, नाही का, हे सगळं करताना. आणि सगळ्यांनी एवढा चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलाय ना, म्हणजे अजूनपर्यंत सगळ्यांच्या गोष्टी सगळ्यांनी ओपन केलेल्या नाहीयेत, पण पूजानी सपोर्ट केलाय, बाकी भाऊ कदम असतील त्यांनी सपोर्ट केलेला आहे, प्रार्थनानी सपोर्ट केलेला आहे, अमयनी केलाय, सगळे जेवढी पण आमची टीम आहे, अजून सगळ्यांच्या नावं राहिले असतील, पण त्यांनी सगळ्यांनी त्यांनी काही कामाचं वगैरे बघितलं नाही. त्यांनी सगळ्यांनी म्हटलं की नाही का आपल्याला हा आपला सिनेमा आहे म्हणून करायचा आहे आणि त्यांनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलाय आम्हाला. मी शेवट अक्षय तुझ्यापासून करायला आवडेल. मला तुझ्याकडून, तू सगळ्यांबद्दल बोललास आहेस, पण मला तुझ्याकडून ना मोनालिसा बद्दल ऐकायला आवडेल की खरी आयुष्यातली मोनालिसा आणि सेटवर येणारी मोनालिसा कशी आहे? नाही, किस्सा काय माहिती का, खरं सांगायला गेलं तर तिच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलचं तिला काही अजून मिळालेलं नाहीये. खरं तर ते ज्या दिवशी तिला मिळेल त्या दिवशी तिच्यातली अजून चांगली अभिनेत्री बाहेर येईल, जे अजून लोकांना माहिती नाही. म्हणजे असं आहे का की अजून ती चांगला अभिनय करत नाही, असं काही आहे का तुझं म्हणणं? नाही, असं तुला वाटत असेल पण मला नाही वाटत. कारण का तू जो आता शब्द वापरलास म्हणून मी तुला विचारलं किंवा असं काही आहे? नाही नाही नाही, असं नाही म्हणलं मी, तू वेगळीकडे चाललायस. मी असं म्हणतोय की चांगलं म्हणजे काय माहिती का, अजून त्या कामाचं जे म्हणजे तिच्यातलं जे मायलेज आहे ते अजून लोकांना ओळखता आलेलं नाहीये. त्यामुळे तसे डिरेक्टर तिच्याकडे अप्रोच जेव्हा होतील तेव्हा ते काम अजून चांगल्या पद्धतीने बाहेर येईल आणि बहरेल असं मला वाटतं. की त्या पद्धतीची कामं अजून तिच्याकडनं झालेली नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की
मोनालिसाचे किती पिक्चर झाले मोना तुझे? 15 पिक्चर झाले. तर 15 पिक्चर नंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तिला एखादा चांगला डिरेक्टर, तिच्यासाठी म्हणून एक चांगली कथा अजूनही पेंडिंग आहे, जी मिळालेली नाही, असं मला वाटतं. काय बोलतो? बरोबर होतं ना? हो. नाही, मला वाटतं आपण अभिनेत्री म्हणून पण प्रगल्भ होत राहिलो आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, त्याचा पण बराच फायदा होऊ शकेल अशा ह्याला, की हे मला पटतंय की अजून चांगले प्रोजेक्ट सीक व्हायला हवेत, आणि हे मला 100% पटतंय. पण मला वाटतं त्यासाठी प्रयत्न पण, काही कमीपणा किंवा कमी जास्त असं काही आहे? हा, मला वाटतं की प्रयत्न पण तेवढे, ती बाकीच्या गोष्टींमध्ये खूप जास्त रमलेली असती, तिने जरा ते एफर्ट्स घेतले पाहिजेत. तुर्तास इथे थांबूया. पोपट झालेला आहे आपला. तो एक असा विचार होता की मोनात सोबत प्रँक करायचा सेट झालेला आहे. ते मी तुला हो. आधीच सांगितलेलं नाही, नाही, ती जाणारच नाही. ते झालं माझ्या, ते मला कळालं सुद्धा की ज्या पद्धतीने ती करत होती ना. नाही, किस्सा असा होता. ऑल आर व्हेरी बॅड ऍक्टर्स. वाईट ऍक्टिंग चालू होती. नाही, हा प्रँक होतं. नाही हा. त्याच्यात जाणार नाही. त्याचं असं मत होतं की आम्ही तिच्याबद्दल बुराई सुरू करूया हळूहळू, आणि ते झाल्यानंतर ती चिडेल. तर मी म्हणलं ती चिडणारच नाही, ती त्या हे सजेशन केलं असतं तर आपण दुसरं काहीतरी केलं असतं. आणि ती नंतर बोलती म्हणजे 15 दिवसानंतर येणार आहे काहीतरी. हा, ह्याच नोटवर आपण थांबूया. हो, नक्की. कारण मुळात ह्यांची स्क्रिप्टच गणलीर होती. इथे असा पोपट झालेला असं काही अर्थ नाही. खरंच खूप धन्यवाद. एक नवा कोरा सिनेमा आमच्यासाठी घेऊन येतात त्याबद्दल. आणि जसं पूजा सुद्धा तू बोललीस की विषय जरी खरंच खूप नाजूक असला तरी तो एंटरटेनमेंटच्या पद्धतीने हाताळला आहे, जेणेकरून आमचं सुद्धा तेवढं चांगलं एंटरटेनमेंट होईल. तोपर्यंत धन्यवाद लेट्स सोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.